महागाव वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर रामण उपोषण दिला, कुटुंबासोबत आत्मदहनाचा इशारा। महागाव येथील महावितरण वीज कंपनी कार्यालयासमोर बेजबाबदार व मनमानी कारभारामुळे एका कुटुंबात अन्याय होत असल्याचा आरोप करत संबंधित व्यक्ती कुटुंबासह आमरण उपोषणास बसले असून न्याय न मिळाल्यास कुटुंबासह आत्मदहन करण्यासारखं टोकाचा पाऊल उचलण्याचा इशारा दिल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार सवना येथील नवचंडिका देवीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या उपोषणास बसलेल्या व्यक्तीच्या घरावर गुंजते मुंडाणा 33 केव्ही विद्युत वाहिनीचे तार कित्येक दिवसापासून लोंबकळत असलेले तार काढण्यात यावे या मागणीकरता कुटुंबासह आमरण उपोषणास बसले आहेत। महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा पाठपुरावा तक्रार करून समाधानकारक उत्तर न मिळाले, त्यामुळे कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने घरावरील विद्युत तार काढण्यात आलेला नाही। त्यामुळे उपोषण करत कुटुंबासह आत्महत्येचा निर्णय घेऊ असा गंभीर इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे। अशा प्रकारे एका सामान्य कुटुंबाला टोकाच्या निर्णयापर्यंत जाण्याची वेळ येणे हे विद्युत वितरण कंपनीची अपयश असल्याची भावना महागाव शहरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे। दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित व्यक्तीस न्याय देण्यात यावा अशी भावना नागरिकातून व्यक्त होत आहे। या उपोषणात बसलेले कुटुंबातील व्यक्ती सोनबा गिरीधर याटेवाड, निशिका सोनबा याटेवाड, दीपाली शिवाजी याटेवाड, गौरव शिवाजी याटेवाड, कीर्तिक शिवाजी याटेवाड या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्याने तात्काळ चौकशी करून संबंधित कुटुंबाला न्याय द्यावा, तसेच भविष्यात अशा घटनांची उपाययोजना करण्यात याव्या अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी दीपमाला धुर्वे, महागाव। रहिवासी असून माझे घर नवचंडिका रोडच्या काठेला आहे। त्याच्यावरून 33 केव्ही लाईन गुंजते मुंडाणा गेलेली आहे। ते तार लोंबकळत असल्यामुळे आमच्या जीवाला खूप धोका आहे व याच्या अगोदरही माझा भाऊ विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे करंट लागून जळाला होता। त्यामुळे आमचं अत्यंत नुकसान झालेलं आहे आणि याच्यापुढेही आमच्या कुटुंबावर खूपच